चला विनंती असेल कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ घालवायचा नाहीये. यस चला मनीष यायचं ऍज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ती भूमिका आपल्याला साकारायची आहे आणि त्यानंतर आम्ही देखील जाऊ आणि आम्हाला देखील चला विनंती असेल कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाही आणि 3 षटकांची मॅच बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित मोरे आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंड वरती सार्थक म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश पाटील आघाडीची जोडी जय गिरोबा जोहे संघाची आपल्याला पाहायला भेटते. सातत्याने पेन विभागामध्ये देखील हा संघ चांगल्या टच मध्ये आणि एका बाजूला रसायन विभागातील एक दादा संघ तन्मय 11चे हनुमान नारपोली संघ आपल्याला पाहायला भेटतोय. चला गोलंदाज यार वरी फर्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला वन बाउ सीमा पार चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. सार्थक मात्र पहिला बॉल खर तर रीड केलं पूर्णरित्या आणि फक्त दिशा दिली. कव्हरचा तो फटका आणि त्या 4 धावा. चांगला खेळ करावा लागेल. 3 षटकांची मॅच आहे. अभिजित देखील चांगला गोलंदाज आहे, गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला असेल त्यानंतर देखील तो कमबॅक करू शकतो आणि तसा खेळ करावा लागेल. सार्थक मात्रे चला स्पीड अप हवाय. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. ऍज देवेंद्र माळी सर गुणलेखकाच्या आता मात्र डीजेच्या भूमिकेमध्ये डीजे ऑपरेटर. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. अंतिम क्षणी बॉलला देखील अडवण्यात यश. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 रन्स. दोन्ही संघ चांगल्या टच मध्ये चांगल्या भरात आहेत आणि ही मॅच दोन्ही संघांसाठी देखील खूप महत्वाची आहे कारण की ही मॅच जिंकला तर चिखले संघ आपला वेट करतोय. कमी गतीचा चेंडू परिवर्तन काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचं परिवर्तन अभिजितने दाखवले कारण की त्याला माहिती आहे मागील 2 बॉलवरती वेगवान बॉल आपण हाताळले होते आणि त्यांच्यावरती आक्रमण देखील करण्यात आला होता. इथे मात्र कमी गतीचा चेंडू हाताळण्यात आला आणि हा डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. अभिजित चांगली गोलंदाजी होतीये. हा देखील बॉल फिरवलाय, टप्पा पडलाय, कलकर वळसा घेतलाय आणि त्याच बरोबरीने एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकेरीच्या माध्यमातून यस बाईच्या स्वरूपात ही धावसंख्या येते आणि ओव्हरऑल 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. चांगली गोलंदाजी या अभिजितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतीये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला भेटेल. फ्रंट लाईट्स मध्ये मैत्री ग्रुप सावळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दमदार स्पर्धा मैत्री ट्रॉफी 2026 हे पर्व. गोलंदाज
कमी गतीचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यात आला. आता मात्र चूक होत नाहीये. टप्पा पडलाय. गरकन वळसा देखील घेतलाय. हे सातत्य आहे आणि त्याच बरोबरीने गोलंदाजाकडे जर पाहिलं तर व्हेरिएशन आहे. ज्यावेळी तो वेगवान बॉल हाताळतो त्यानंतर कमी गतीचे चेंडू देखील त्याच्याकडे आहेत. इन स्विंग आउट स्विंग देखील तो करतो आणि त्यामुळे खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच्या नावावरती एक बाईक आपल्याला गोलंदाजी जीवावरती त्यांनी पटकावली आणि नारपोली गावाचं नाव खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती त्यांनी नेऊन ठेवलंय. हाफ ट्रॅकर बॉल, बॉटमहँडचा वापर आणि आता मात्र बॅटची कडा लागली. विकेट किपरचा सहारा देखील तेवढा महत्वाचा होता आणि तो भेटला देखील. फलंदाज बाद झालाय. पहिला हादरा भेटला जातोय गोय टीमला. संधी भेटतीये डीजेला. चला रुपेश बाद झालेत आणि नवीन फलंदाज कल्पेश आलेत मैदानामध्ये दाखल होतील. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक संघाकडनं. दुसरं वैयक्तिक कोट्यातून पहिलं कल्पेश गायकवाड यांचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. ज्यावेळी खरं पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात आणि इथून पुढे देखील अशीच गोलंदाजी केली तर कमीत कमी धावांपर्यंत तुम्ही देखील गोहे संघाला रोखण्यात तुम्हाला यश येईल. परंतु पहिल्या डावामध्ये गोलंदाजी तेवढ्या ताकदीची करायची आहे. चांगली गोलंदाजी केली तर दुसऱ्या डावामध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक होणार नाहीये. पुन्हा एकदा तयार होतील. पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालती राईट सुंदर डिलिव्हरी. सुरक्षक कोणतीही चूक करत नाहीयेत. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. असेच डॉट बॉल येणं खरं तर खूप गरजेचं असेल तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघासाठी. आणि ते डॉट बॉल थोडेसे महागडे देखील ठरतील जय गिरोबा जोहे संघासाठी देखील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. चांगला बॉल. यू विल मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. OUT आउट. त्या उद्ध्वस्त केला बॉलला लिव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. परंतु सिद्धेश मोकल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सार्थक सार्थक बात्रेचा खरं तर बॉलला लिव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर डायरेक्ट बॉलने एस्टनचा वेग घेतला. एस्टन वरती आदळला आणि या त्रिफळा उद्ध्वस्त देखील केल्यात. ओ स्ट्रोक आहे चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. वॉट अ कॅच. फॅब्युलस कॅच पकडली आहे. चला चांगली गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये देखील कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 3 बॉल त्याने हाताळलेत आणि सातत्यपूर्वक कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7च धावा दाफलकावरती आहेत. म्हणजेच काय या 3 बॉलवरती
हा डॉट बॉल आहे. पंचांकडे रेफर करण्यात आलाय, थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय व्हाईट साठी. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वेश म्हात्रे चिखले संघाचा. चांगली कामगिरी त्याची देखील ठरली आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल होता. लिव्ह करण्याचा प्रयत्न, पण शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सार्थकी देखील ठरताना आपल्याला पाहायला भेटला. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालती राहिलाय आणि एस सी रक्षक देखील तिकडे सज्ज, चूक करत नाहीयेत. आणि आता मात्र पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर हा देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. कॅच इट्सचा कॉल सक्सेसफुल. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. गोहे संघाला संधी भेटतीये डीजेला. ओळखीच कल्पेश, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला आणखीन एक मेडन ओव्हर त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आली आणि धावसंख्या खरं तर रोखण्यात देखील यश आले. 7च धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता मात्र शेवटचं षटक, निर्णायक षटक. या षटकामध्ये खरं तर धावा चेस केल्या जातील, टार्गेट सेट केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय भावेश मोरे, चांगला गोलंदाज आहे. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अभिषेक आहे तिथे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हो नक्कीच झाला. या 2 धावा देखील धावफलकावरती लागले जातात. या दुहेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला जाईल. तब्बल 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 4 विकेट. 4 गडी गमवल्यात, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा खरं तर निर्धार करावा लागेल भावेश मोरे यांना. डावकुरेताचे गोलंदाज, लेफ्ट आर्म बॉलर, नॅचरल स्विंग त्यांच्याकडे. जसा टप्पा पडला त्यानंतर बॉलने देखील वळसा घेतलाय डायरेक्टली. विकेट किपर चूक करत नाहीयेत. अशीच गोलंदाजी करत करावी लागेल. भावेशकडे देखील खूप सारा अनुभव आहे. आणि नारपोली संघ म्हटलं तर नरेंद्र मस्कर यांच्या पूर्णरित्या कॅप्टनच्या खालती हा संघ खेळत आलाय. चांगले प्रयत्न होते, पूर्ण एफर्ट चांगले होते. एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या संपूर्ण स्पर्धेला खरं तर कव्हर करतेय. लाईव्ह प्रक्षेपण खरं तर त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. हाफ टॅकर बॉल, बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चुकलेत आणि कोणाच्या हातातनं चुकी झाली? नरेंद्र यांच्या हातामधनं. परंतु दुसरा चान्स पूर्णरित्या नारपोली संघाला होता आणि त्या चान्सचा फायदा देखील उचलला. फलंदाज बाद देखील झाला. आणखीन एक हादरा भेटला जातोय गोहे टीमला.
चांगला स्ट्रोक, चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल संपर्क झाला नाहीये शरीरापासून डायरेक्ट थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता खरा आणि तो प्रयत्न यशस्वी देखील ठरला गेलाय. चांगली गोलंदाजी होती ओव्हरऑल संपूर्ण नारपोलीकरांच्या माध्यमातून. अभिषेकची देखील बहु गोलंदाजी आपण पाहिली, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. कल्पेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तर मेडन ओव्हर त्यांनी हाताळले आणि 3 गडी त्यांनी बाद केलेत. त्यानंतर भावेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. हा देखील ऑनसाइडला ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, चूक झालीये आणि या चुकीवरती माफी नाहीये, चौकार आलाय. DJ मयूर चला, पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धाव फलकावरती 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र 16 या धावसंख्येची गरज नारपोली संघाला. चांगली मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये, परंतु थोड्याफार चुका पहिल्या डावामध्ये जोई संघाच्या झाल्यात आणि आता मात्र त्या चुका कदाचित नारपोली संघाच्या माध्यमातून होऊ नये आणि ही मॅच करता दोन्ही संघ अंतिम क्षणापर्यंत अंतिम बॉल पर्यंत झुंज देतील. चांगली मॅच नक्कीच आपण पाहू शकाल. येस डीजे, परंतु एक डीजे कडे वळण्याच्या आधी एक विनंती असेल की जोहे संघ टीम मीटिंग घ्या आणि त्यानंतर लवकर क्षेत्ररक्षण देखील सजवा. आणि विनंती असेल नारपोली टीम बॅटिंग ऑर्डर लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल करायची आहे. यस देवेंद्र माळी सर. सोळा या धावसंख्येचा पाठलाग करायचा. 18 बॉल, 16 या धावसंख्येची गरज. नक्कीच आज देवेंद्र बाळी सर देखील आज सर्व भूमिका त्याने आज मात्र साकारल्यात. गुणलेखकाची असो, कॉमेंटेटरची असो, इवन डीजे ऑपरेटर देखील आज ते बनलेत.
चला गोलंदाज यार, पहिला बॉल सेकंड इनिंग मधला चांगला बॉल होता. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलं बॉलिंग ट्रॅक वरती. सार्थक म्हात्रे आपल्याला पाहायला भेटला स्ट्राईक एंड वरती रोहन मस्कर, नॉन स्ट्राईक एंड वरती नरेंद्र मस्कर. चांगली मॅच रंगेल. 18 मध्ये 16 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि आत्ता मात्र येणारे बॉल 17 करायच्या 16. कमी गतीचा बॉल टप्पा पडला. तदनंतर वलसा देखील घेतलाय. हा डॉट बॉल करता डायरेक्ट पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॉप झाला आणि त्यानंतर विकेट किपरचा वेग घेत त्यांच्या हातामध्ये विसावला डॉट बॉल. तर असं वाटलं होतं की विकेट परिस्थिती पहिल्या डावामध्ये जोहे संघाची झाली आहे, परंतु नाही. दुसरं सत्र अजून बाकी आहे. दुसऱ्या डावाचा खेळ बाकी आहे आणि असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या खेळामध्ये ऑन साइडला ड्राईव्ह केला. रिकामा क्षेत्र वॅकंट एरिया निवडलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला रिजन क्लिअर करत सीमा पार चौकार रोहनच्या बॅटमधनं आलाय. चला या 4 धावा 16 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात म्हणजेच काय तर 12 या धावसंख्येची गरज असताना हा देखील आला पॅरल स्ट्रोक बरोबर फॉरवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत हा आलाय चौकार. धावा भेटील 4. चला गोलंदाज तयार. सार्थक यांच्यावरती सातत्याने प्रहार केला जातोय. हा देखील बॉल फास्ट अँड फ्युरियस यावर टाकण्याचा प्रयत्न चांगला होता. हा डॉट बॉल आणि आता मात्र येणारे 13 बॉल आणि करायच्यात 8 धावा. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली आहे आणि एक एक धाव देखील महत्वाची राहील. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि आता मात्र येणारे 12 बॉल आणि करायच्यात 7 धावा. चला सिद्धार्थ आले दुसऱ्या षटकासाठी. त्यांना प्राचारण करण्यात आलंय. फुलारलेचा बॉल फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केला जाईल. जसा सुईमध्ये धागा काढावा तसा या बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा त्याच दिशेने यस लागलाय. मैदानामध्ये फर्स्ट एड पुरवायचा आहे. प्ले सेफ. चला जास्त लागलाय काय लागले असेल तर बाहेर देखील येऊ शकता. चला ओके.
चला येणारे बॉल 10 आणि करायच्या 3 धावा. चला चिखले टीम कर्णधार यायचंय. चांगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव. चला 2 धावेंची गाजवणी गरज आहे. 9 बॉल 2 धावेंची गरज. एकतर्फी मॅच खरंतरी झुकताना आपल्याला पाहायला भेटली आहे खरी. एक संघ आता मात्र चिखले संघाच्या विरोधात देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. परंतु एक विनंती असेल चिखले टीमच्या कर्णधाराला की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती बॉल आदळला. एकच धाव. चला दुसरी देखील घेतली जाईल का? पण आता मात्र शांत आणि संयमी क्रिकेट देखील नारपोलीकर दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे एकाच धावेची गरज आहे. त्यामुळे कदाचित घाई करत नाहीयेत. चला मॅच विनिंग स्ट्रोक खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय. षटकारासाठी 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. आयोजकांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. येस देवेंद्र माळी सर आपण यायचं इथे. आता मात्र सगळी सूत्र तुमच्या हातामध्ये आहेत. आम्ही इथून घेतोय रजा आणि या मायक्रोफोन वरती येतील याच विभागातील एक गोड आवाज देवेंद्र माळी सर. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कल्पेश गायकवाड ठरला. ज्या गोलंदाजाने खरं तर मेडन ओव्हर हाताळल्या आणि 3 विकेट्स देखील घेतल्यात. कल्पेश गायकवाड ठरलाय मॅन ऑफ द मॅच.